महाराष्ट्र बीजेपी के राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने आज प्रेस को संबोधित करते हुए कहा कि महायुति मिलकर ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्था चुनाव लड़ेगी। उन्होंने कहा कि मुख्यमंत्री शिंदे का यह स्पष्ट निर्देश है कि सभी घटक दल एकजुट होकर चुनाव लड़े ताकि चुनाव के बाद मिलकर राज्य का विकास किया जा सके। इसके अलावा बेमौसम बारिश और नुकसान भरपाई, लाडली बहन योजना पर सरकारी कर्मचारी, पांधन रस्ते योजना, शरद पवार एकत्रीकरण मुद्दा, कोकाटे विवादित बयान और सरनाईक का हिंदी भाषण विवाद जैसे अन्य मुद्दों पर भी उन्होंने प्रतिक्रिया दी। माझी माहिती अशी आहे की अजून काही चर्चा नाही आहे। जसं तटकरे बोलले की जिची चर्चा सुरू नाही आहे ज्या विषयाची, त्या विषयावर टीका टिप्पणी करून किंवा त्या विषयावर टिप्पणी करून कोणी त्या ठिकाणी संभ्रम तयार करताय किंवा टिप्पण्या करतात आहे, हा विषय चर्चेला आला नाही किंवा मला वाटतं त्यांच्यातही चर्चा विषय सुरू नाही। शेवटी त्यांच्या पक्षाचा जो प्रश्न आहे। पण माझी माहिती जी आहे, एक राज्याचा भाजपाचा अध्यक्ष म्हणून मी काही माहिती मला असतं, अजून राष्ट्रवादीच्या एकंदरीत विलीनीकरणाची कुठलीही चर्चा आमच्या कानापर्यंत आली नाही। याबद्दलचा निर्णय अजित पवार साहेबच करू शकतात। मागच्या वेळी त्यांनी आपल्या मंत्र्याची बैठक घेऊन आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आमच्याही मंत्र्याची बैठक घेऊन आणि एकनाथ शिंदेनी त्यांच्याही मंत्र्याची बैठक घेऊन समाजाला वाईट वाटेल असे कुठलेही अपशब्द किंवा असा वाक्यप्रचार होऊ नये आपल्या मंत्रिमंडळातल्या कुठल्याही मंत्र्याकडनं, जेणेकरून समाज मन दुखेल, जेणेकरून शेतकऱ्याच्या जखमेवरचं मीठ चोळलं जाईल किंवा समाजाला वाईट वाटेल असं कुठलंही वर्तन मंत्र्याकडनं अपेक्षित नाही, अशा सूचना आम्हा सर्वांना दिलेल्या आहेत। आता कोकाटेजी बद्दल जे काही बोलले आहेत त्याची दादा याचा विचार करतात। असं आहे की त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय होता, लावला काय, याच्याबद्दल तुम्हाला बघावं लागेल। त्या ठिकाणी मीरा भाईंदर किंवा तो जो भाग आहे मुंबई उपनगराचा, त्या ठिकाणी हिंदी भाषिक लोक राहतात आणि मराठी ही सर्वांकरता, आमची माय मराठी ही सर्वांकरता आमची बोलीभाषा, आमची सकाळी झोपून उठल्यापासून झोपतपर्यंतची भाषा मराठी आहे। प्रताप सरनाईकही मराठी दिवसभर बोलतात, त्यांचाही पूर्ण पिंड मराठी आहे। आता त्या ठिकाणी जो वर्ग बसलेला आहे त्या वर्गासमोर ते हिंदी वर्ग बसला असल्यामुळे ते हिंदीत बोलले असतील। मला असं वाटतं की हिंदी ही खऱ्या अर्थाने ज्या ठिकाणी हिंदी वर्ग बसला असतो त्या ठिकाणी हिंदी बोलतात। मराठी तर या महाराष्ट्रातल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा आपण आपल्या महायुती सरकारने आणि एनडीए सरकारने माननीय मोदीजींनी दिला आहे। त्यामुळं या वक्तव्याचं मराठीच्या विरुद्ध आम्ही आहोत किंवा मराठीच्या विरुद्ध प्रताप सरनाईक आहे असं मानण्याचं काही कारण नाही। त्यांनी काय म्हटलं, त्याच्या पक्षाने काय निर्णय घेतला तो घेऊ द्या किंवा त्यांनी घ्यायचा तो निर्णय त्यांचा अधिकार आहे। पण भारतीय जनता पार्टी म्हणून, पक्षाचा अध्यक्ष म्हणून माननीय मुख्यमंत्री आणि आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की निवडणुका ह्या महायुतीमध्येच लढायच्या। महायुतीमध्येच आम्ही त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेला पुढे जायचं आणि हेही सांगितलं परवाच आम्ही की एका ठिकाणी नाही जुळलं त्या ठिकाणी फार शत्रुत्वाच्या भावनेने लढायचं नाही, ती मैत्रीपूर्ण लढत झाली पाहिजे। शेवटी निवडणुकीनंतर आम्हाला एकाच पक्षात एकाच सरकारमध्ये काम करायचं आहे, एक पालकमंत्री तेच राहणार आहे। त्यामुळे इतकं वितुष्ट येऊ नये युतीमध्ये, इतकं वितुष्ट येऊ नये की ज्यामध्ये आमचं या ठिकाणी एकामेकाकडे बघणंच बंद होईल, असं काही वितुष्ट येणार नाही। काही ठिकाणी समजा नाही झाला युतीचा प्रयत्न तर आम्ही मैत्रीपूर्ण लढू आणि नंतर बघू। असं आहे, तुम्ही सामनाला किती का व्हॅल्यू देता मला माहिती नाही आणि कुणाला व्हॅल्यू देत फिरता। आज राज्यासमोर महत्वाचे प्रश्न आहे। तो काय बोलला, सामनान काय लिहिलं, याच्यापेक्षा राज्यातल्या शेतकऱ्यांना काय दिलं पाहिजे। आज तुम्ही महत्वाची प्रेस वार्ता केली, शेतकऱ्यांपासून सुरुवात केली, हे महत्वाचं आहे। राज्य विकासाकडे नेण्याकरता राज्याच्या सरकारने काय केलं पाहिजे यावर जनतेचं मत काय, जनतेचे प्रश्न काय, यावर आपण बोललं पाहिजे। सकाळी उठून सामना, सकाळी उठून ते कोण हे न करता माझी प्रेस मीडियाला विनंती आहे की यातनं दिवसभर मीडियाचा वेळ वाया न घालवता या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेच्या विकासावर आपण सर्व वेळ देऊया आणि महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याचा जो संकल्प फडणवीसांनी घेतलेला आहे, देवेंद्रजींनी घेतलेला आहे, त्या संकल्पाला पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे। त्यामुळे आम्हाला हा वेळच नाही आहे सामना काय बोलला, ते कोण काय बोलले। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना शेतात जाण्याकरता पांधन रस्ते मजबूत करावे याकरता महाराष्ट्राचं सरकार, आमचं देवेंद्र फडणवीस सरकार, मागच्या वेळी एकनाथ शिंदेचं सरकार आणि अजितदादा वगैरे आमचं सर्वांचं आणि आमच्या मंत्रिमंडळाचं महाराष्ट्राच्या सर्व आमदारांचं, स्थानिक लोकप्रतिनिधींचं हे म्हणणं आहे किंवा मागणी आणि शेतकऱ्याची मागणी आहे मुळात की आमच्या शेतातला रस्ता जर
माती मुरमाता जरी करून दिला तरी आम्हाला 2 पिकं शेतात घेता येईल. आमचे राज्यमंत्री आशिष जयस्वालजींनी यांनी याच्यावर खूप मोठं काम केलं. एक नवीन शासन निर्णय त्यांनी आमच्या समोर आणला. पांधन रस्ते बांधकामाकरता आशिष जयस्वालजींनी नागपूर पॅटर्न तयार केला. तो नागपूर पॅटर्न राज्यात राबवण्याची योजना तयार झाली. माननीय अजित पवारजींनी आपल्या बजेटच्या स्पीचमध्ये सुद्धा नागपूरच्या रामटेकच्या या पांधन रस्ते योजनेचा राज्याला लागू करण्याबद्दलचं सुतोवा केलं. मला असं वाटतं, मी काल ज्या पांधन रस्त्यावर गेलो होतो खानगावच्या, त्या पांधन रस्त्याला जर बघितलं तर 12 फुटाचा सुंदर माती मुरमाचा पांधन रस्ता शेतकऱ्याकडे झाला. 10 लाख रुपये पर किलोमीटर मध्ये बांधकाम झालं आणि इतकं चांगलं बांधकाम झालं की शेतकऱ्यांना 2 पिकं घेण्याकरता आता रस्ता मोकळा झाला. तहसीलदार कलेक्टरनी रस्ते मोकळे केले आणि पांधन रस्त्याचं बांधकाम आम्ही सुरू केलं. महाराष्ट्रामध्ये नागपूर पॅटर्न आम्ही राबवणार आहोत आणि महाराष्ट्राच्या सर्व शेतकऱ्यांना मी आश्वस्त करतो, देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार महाराष्ट्राच्या संपूर्ण पांधन रस्त्याच्या कामाकडे लक्ष देणार.